नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयाबद्दल बोलणार आहोत. एक चांगला शिक्षक, एक उत्तम शिक्षक, तो नक्की घडतो कसा? म्हणजे असं काय असतं त्याच्यात की तो इतरांपेक्षा वेगळा ठरतो? एका प्रभावी शिक्षकामागे नक्की कोणते गुण असतात? चला या सगळ्याचं उत्तर शोधूया. तर मूळ प्रश्न हाच आहे नाही का? एका उत्तम शिक्षकाचे आवश्यक घटक तरी कोणते? ते फक्त पुस्तकातलं ज्ञान देतात की त्यांचं काम त्याहून खूप मोठं आहे? आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. एका सोर्समध्ये यावर एक खूप छान कल्पना मांडली आहे. त्यांनी एका आदर्श शिक्षकाची तुलना केली आहे एका इमारतीच्या ब्लूप्रिंटसोबत. विचार करा, जशी एखादी इमारत बनवण्यासाठी एक पक्की सविस्तर रूपरेषा लागते, अगदी तसंच एका उत्तम शिक्षकाला घडवण्यासाठी सुद्धा काही आवश्यक गुणांचा एक आराखडा असतो. बरं, मग या ब्लूप्रिंटचा सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग कोणता? तर तो आहे पाया. आणि एका शिक्षकासाठी हा पाया म्हणजे काय? तर त्यांच्या विषयावरचं प्रभुत्व. अगदी साहजिक आहे, पायाच नसेल तर इमारत उभी कशी राहणार? त्या सोर्समध्ये यासाठी विषय का ज्ञाता असा शब्दप्रयोग आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर विषयाचा जाणकार. हा गुण म्हणजे संपूर्ण शिक्षण प्रक्रियेचा असं समजा की आधारस्तंभच आहे. कारण याच पायावर शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या विश्वासाचं नातं उभं राहतं. पण मग विषयावर प्रभुत्व म्हणजे नेमकं काय? फक्त वरवरची माहिती असणं पुरेसं आहे का? अजिबात नाही. याचा अर्थ आहे त्या विषयाची एकदम सखोल आणि स्पष्ट समज. त्याची मूळ तत्त्व काय आहेत, नियम काय आहेत, हे सगळं माहीत असणं. आणि महत्त्वाचं म्हणजे जे मुख्य सिद्धांत आहेत त्यावर पक्की पकड हवी. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, या सगळ्याशिवाय शिकवणं प्रभावी होऊच शकत नाही. ठीक आहे, पाया तर पक्का झाला, पण फक्त पाया असून चालणार नाही ना. गाडी चालवायला इंजिन लागतं. तसंच या शिक्षण प्रक्रियेला ऊर्जा देण्यासाठी एक इंजिन हवं. आणि शिक्षकांसाठी हे इंजिन दुसरं तिसरं काही नसून त्यांचं स्वतःचं आरोग्य आणि शिकवण्याबद्दलची त्यांची पॅशन आहे. या इंजिनला 2 सिलेंडर आहेत असं समजूया. पहिलं आहे मानसिक आणि शारीरिक आरोग्य. कारण साधा विचार करा, जो शिक्षक स्वतःच निरोगी नाहीये तो वर्गात उत्साह कसा आणणार? नाहीच आणू शकत. आणि दुसरा सिलेंडर आहे या कामावरची आवड, ती श्रद्धा. खरं तर ही आवडच ते पेट्रोल आहे जे त्यांना रोज काम करण्याची प्रेरणा देतं. चला आता ब्लूप्रिंटच्या पुढच्या लेअरकडे जाऊया. ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ती म्हणजे एका शिक्षकाचं शिकणं कधीच संपत नाही. ही एक लाईफटाईम कमिटमेंट आहे. त्यासाठी सोर्समध्ये एक मस्त शब्द आहे, अध्ययनशील प्रवृत्ती. म्हणजे काय? तर सतत शिकत राहण्याची सवय. म्हणतात ना, एक उत्तम शिक्षक हा नेहमी एक उत्तम विद्यार्थी असतो, जो स्वतःला कायम अपडेटेड ठेवतो. आणि हे असं नाहीये की एकदा काहीतरी वाचलं आणि झालं. नाही, हा एक न थांबणारा सक्रिय प्रवास आहे. यात काही महत्त्वाचे टप्पे आहेत. पहिलं म्हणजे सतत नवीन ज्ञान शोधत राहणं. दुसरं, आपल्या क्षेत्रात काय नवीन शोध लागतायत याबद्दल जागरूक राहणं. आणि तिसरं, लेटेस्ट रिसर्च आणि शिकवण्याच्या नवीन पद्धती काय आहेत यासोबत अपडेट राहणं. ही एक कधीही न संपणारी प्रोसेस आहे. ओके, तर आता आपण ह्या ब्लूप्रिंटच्या शेवटच्या आणि माझ्या मते कदाचित सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. तो आहे ह्युमन एलिमेंट, म्हणजे मानवी पैलू. यात शिक्षकांचं व्यक्तिमत्व आणि विद्यार्थ्यांच्या मनाला समजून घेण्याची त्यांची क्षमता ह्या गोष्टी येतात. एका चांगल्या प्रभावी व्यक्तिमत्वासाठी काय लागतं? तर संयम खूप महत्त्वाचा आहे. निष्पक्षता म्हणजे कोणावरही अन्याय न करणं, थोडीशी विनोदबुद्धी आणि न्याय व दयाळूपणा हे गुण खूप आवश्यक आहेत. कारण एक गोष्ट आपण विसरून चालणार नाही, शिक्षकांच्या व्यक्तिमत्वाचा विद्यार्थ्यांवर खूप खोलवर कायमचा परिणाम होत असतो. आणि याच मानवी पैलूचा एक दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे मनोविज्ञान का ज्ञाता. सोप्या शब्दात सायकोलॉजीची समज असणं. म्हणजे विद्यार्थ्यांचं मन कसं काम करतं, त्यांच्या भावना काय आहेत, त्यांच्या गरजा काय आहेत, हे समजून घेण्याची क्षमता ही अत्यंत क्रिटिकल आहे. आणि हीच सायकोलॉजिकल समज शिक्षकांना मदत करते. कशासाठी? तर विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी काय आहेत, त्यांची क्षमता किती आहे आणि प्रत्येक विद्यार्थी दुसऱ्यापेक्षा वेगळा कसा आहे हे समजून घेण्यासाठी. आणि एकदा का हे समजलं की मग ते प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या गरजेनुसार योग्य मार्गदर्शन करू शकतात. तर आपण जे काही आत्तापर्यंत पाहिलं त्या सगळ्याचा हा एक क्विक सारांश आहे. एका आदर्श शिक्षकाची ही संपूर्ण रूपरेषा. चला एकदा पटकन नजर टाकूया. सगळ्यात खाली पाया, विषयावरचं प्रभुत्व. त्याला चालवणारं इंजिन, आरोग्य आणि आवड. त्यानंतर येतो कमिटमेंटचा भाग, आयुष्यभर शिकत राहणं. आणि या सगळ्याला एकत्र बांधणारा मानवी पैलू म्हणजे एक चांगलं व्यक्तिमत्व आणि विद्यार्थ्यांबद्दलची समज. आणि जेव्हा हे सगळे घटक एकत्र येतात ना,
तेव्हा फक्त माहिती देणारा एखादा इन्स्ट्रक्टर तयार होत नाही, तर एक असा शिक्षक तयार होतो जो खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना मार्ग दाखवतो, त्यांना इन्स्पायर करतो आणि त्यांचं पर्यायाने देशाचं भविष्य घडवतो. आणि शेवटी एक महत्वाचा प्रश्न ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा. शिक्षकांना ही महानतेची रूपरेषा बनवण्यासाठी आणि ती टिकवून ठेवण्यासाठी एक समाज म्हणून आपण काय करू शकतो? त्यांना आपण अधिक चांगल्या प्रकारे कशी मदत करू शकतो यावर नक्कीच विचार व्हायला हवा.